गावातील विकास कामे मार्गी लागल्यानंतर त्याचे श्रेय घेण्यासाठी पुढाकार घेतला जात असताना दुसरीकडे गरजू लाभार्थ्यांची घरकुलाची कामे प्रलंबित असल्याने याची जबाबदारी कोण घेणार असा सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे। गावातील एखादे विकास काम मंजूर झाल्यानंतर त्यासाठी केलेल्या पाठपुराव्याचे श्रेय घेण्यासाठी अनेक जण पुढे येतात, मात्र शासनाच्या घरकुल योजनेअंतर्गत मंजुरी मिळूनही काही लाभार्थ्यांची कामे विविध कारणांमुळे रखडली असल्याने या प्रश्नाकडेही तितक्याच गांभीर्याने पाहण्याची गरज आहे। विकास कामाचे श्रेय घेण्यासाठी पुढे येणाऱ्यांनी प्रलंबित घरकुलांची जबाबदारी ही स्वीकारावी अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे। गरीब व गरजू कुटुंबासाठी घरकुल हा केवळ शासकीय लाभ नसून त्यांच्या सुरक्षित निवाऱ्याचा प्रश्न आहे। त्यामुळे कागदोपत्री प्रक्रिया, निधी, हप्ते किंवा अन्य प्रशासकीय अडचणी असतील तर त्या तातडीने दूर करून लाभार्थ्यांना दिलासा देणे आवश्यक आहे। काम झाले की श्रेय घेण्यासाठी स्पर्धा, पण काम रखडले की जबाबदारी कोणाची असा सवाल आता ग्रामस्थांकडून केला जात आहे। संबंधित प्रशासन व लोकप्रतिनिधींनी प्रलंबित घरकुलांची वस्तुनिष्ठ माहिती घेऊन प्रत्येक लाभार्थ्याचे काम कोणत्या कारणामुळे रखडले आहे याचा आढावा घ्यावा आणि प्रलंबित घरकुलाची कामे तातडीने पूर्ण करावीत अशी मागणी जोर धरत आहे। श्रेयवाद नको, जबाबदारी ही हवी। विकास कामांसोबत गरिबांच्या घरकुलांचाही प्रश्न मार्गी लागला पाहिजे अशी अपेक्षा ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत। स्वयंसिद्धी न्यूजसाठी अभय वाळकोंजे।